नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मुंबईवरून आम्ही आलेलो आहोत गावी। तर माझ्या पुतण्याचं लग्न आहे, त्या कारणाने आम्ही गावी आलेलो आहोत। तर मुंबईवरून पुण्याला आम्ही मुक्काम केला, त्यानंतर पुढे गावी आलोत। तर मुंबईवरून पुण्यापर्यंतचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चॅनलवर पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर त्यानंतर आम्ही गावी आलोत, सकाळी पुण्यावरून निघालोत आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत गावी आलो होतो। त्यानंतर मग गावी आल्यानंतर थोडासा माहेरी पाहुणचार झाला। पहिलं माझं सुरुवातीला माहेर लागतं, त्यानंतर सासर, नंतर इकडे आईकडे आलो। आईकडे थोडासा पाहुणचार झाला, याचा अगोदरचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। तर आता आम्ही तिथे पाहुणचार झाल्यानंतर सासरी निघालो होतो। आता पहा, इथे सासरी चाललेलो आहोत। तर मध्ये देवीचं मंदिर लागतं, तर चालता चालता रस्त्यातून देवीचं दर्शन घेतलं। नंतर तर आम्ही परत येताना देवीचं परत वापस जाताना दर्शन घेऊन जातच असतात। तर आता सासरी चाललेलो आहोत। तर सासरी गेल्यानंतर आमच्या गमती जमती, आमची चेष्टा मस्करी गेल्यानंतर कशा पद्धतीने आमचं स्वागत झालं, हशी मजाक, असा छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फायनली लग्न घरी आम्ही पोहोचलेलो आहोत, म्हणजेच माझ्या सासरी। काकी उतरा की। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच छान असे गावचे लग्न समारंभाचे कार्यक्रमाचे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ कंटिन्यू करा। आल्याबरोबरच आमचे मोठे भाऊ आहेत, पाणी भरायचं काम चालू होतं, लगेचच माझ्या पायावर पाणी टाकलं, म्हटले आल्याबरोबर लक्ष्मीचे पाय धुतले। असा चेष्टा मस्करी हशी मजाक लगेचच सुरू झाला। चला मग आम्ही जावा। घरी पोहोचायच्या अगोदरच चुलत चावेच्या इथे आमच्याकडे गडंगनेर म्हणतात, काही ठिकाणी केळवण म्हणतात, त्याचं आमंत्रण होतं, तर तिथे चाललो होतो। हे बघा, आता आल्याबरोबर गडंगनेर खायला चाललो। हे बघा आमच्या जाऊबाई कशा हसते। हे बघा आमच्या सुनबाई आमचं स्वागत करू राहिल्यात। ही काय, ही आमची पोरगी आहे, हा नातू आहे ना रे? हा बघा, हा माझा नातू। हा नातू आहे ना तू? हा, तू माझा नातू आहे ना? हो ना, हो ना। हाय, हा नवरदेव पा, नवरदेव काय भलताच खुश आहे। मग आता आम्हाला हाऊस माऊस नको? नवरदेवाचे कोण हे? झाली तयारी तुमची? जेवण बनवलं? येणार नाही, आपल्या ऍडजस्ट करायचं। हे बघा, ह्या सुनबाई आहेत आमच्या। आता नवीन अजून एक येणार आहे। हे बघा, यांचं लक्ष नाहीये। ताट वगैरे करून ओवाळण्यासाठी रेडी आहेत, पण अजून काही जण येणार आहेत, तर वाट पाहत आहेत। तर अशा पद्धतीचं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। तर छोटे मुलं आहेत, ते थोडंसं विस्कटाविस्काटी करत होते। मागे तर इथे नवरदेवाला ओवाळून घेतलं, छान असं औक्षण केलं, त्यानंतर मग आतमध्ये घेतलं आणि सुंदर असं जेवणाचं ताट सजवलेलं होतं, तर ते तुम्ही पुढे पाहतालच।
तर इथे व्हिडिओ शूट चाललं होतं, काही फोटो शूट करत होते, काही व्हिडिओ शूट करत होते. 3-4 कॅमेरे होते, तर त्यामुळे वेगवेगळ्या पोज द्यायच्या सांगत होते. आणि इथे पहा, पहिलं असं ताट ठेवलं आहे. आता तुम्ही पाहू शकता की त्या ताटामध्ये काय आहे ते. आपण एखादी ताट साईडला घेऊया. नाही असं करायचं ना? तू तुझा चालू दे, आमच्याकडे नको बघ, तू तुझा त्यांचे एक्सपिरियन्स घेऊन नाही ते असं पहिलं केलं असं केलं असं, है ना? पहिलं 2-3 व्हायला पाहिजेत का? तर या घरचं हे पहिलंच केळवण होतं, त्यामुळे अशा प्रकारची ताटाची सजावट केली. झालं ना? एक केळी आणि वन असा एकाचा आकडा काढून ताट ठेवलं होतं आणि त्यानंतर हे जेवणाचं ताट ठेवलं होतं. तर अशा प्रकारे जेवणाचं ताट ठेवलं, नवरदेवाला जेवण वाढलं आणि त्यानंतर मग सर्वांनी एक एक करून ओवाळून घेतलं. तर पहिल्या ह्या 2 वहिन्या आहेत, तर त्यांनी ओवाळून घेतलं, फोटोशूट केले आणि त्यानंतर मग सर्वांनी एकेकाने करून नवरदेवाला ओवाळून घेतलं. हा घाला. कोणतरी फोटो काढा ना. बरं, तू घाल ना काहीतरी. तू दुसरं काहीतरी असं तोंडाजवळ लाव. बरं खा आता, खा छोटू वरता. दुसरं का? राहू दे, काही नाही ग, दिसलाय. फोटो काढा. गुलाबजामू खाल्ला त्यांनी, आता नको दुसरा. त्यानंतर नवरदेवाचे हे 2 काका आहेत, तर त्यांनी नवरदेवाला घास भरवला. नंतर छोट्या कलवऱ्यांनी भरवलं. कोणी असं बाकी राहिलं नाही, सर्वांनी ओवाळलं, घास भरवला. आणि सगळं झाल्यानंतर सर्वांनी एकत्र मिळून फोटोशूट केला आणि त्यानंतर मग नवरदेवाची जेवणाची सुरुवात झाली. आजूबाजूला सर्व कलवऱ्यांना ताटं केले, त्यांनाही जेवायला बसवले. तर पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करताल. तर हा छोटासा बहिणीचा मुलगा आहे, त्याचं कौतुक पहा. इकडे बघ रे, ए पिल्लू. सर्वजण नवरदेवाला घास भरवतेत हे पाहून ते छोटंसं पिल्लूही केळी खात होतं. ते खात खात लगेचच त्याच्या जवळ आलं आणि मलाही भरवायचं असं म्हणून. तुम्हाला नाही जेवायचं का? फोटो काढ ना तसंच. तू काय लागली मला कळत नाही. जेवण तुम्ही जेवा ना. अहो तुम्ही जेवा, चला ना तुम्ही. त्यांना नका, ते नका का जेवा ना, तुम्ही चला. खायचे 2 घास नवरदेवा बरोबर. तुम्हाला गडनेर नाही, त्यांना गाणी आधीच करून दिला. जाऊ दे, आम्हाला नका नसाला. आम्ही खाऊ बेसन भाकरी. होय, लवकर आला तुम्ही. आता नाही आलो तर आम्ही काय करा. त्या बघा आमच्या मोठ्या जाऊबाई कशा आम्हाला भांडत येतात. हा हे बघा आमचे मोठे भाऊ येत, इतके बोलतेत ना, काय करावं आता. हा, ते स्वतःची किती चुकी असली तरी दुसऱ्यालाच म्हणणार तुम्ही असे, तुम्ही तसे. आता बघा व्हिडिओ काढते म्हणून गप्प येत, नाही तर त्यांचा आवाज जर ऐकला ना. किती छान फोन आहे. बघू, मी पहिल्यांदाच बघते असा फोन. बघू, हे कोणता आहे रे? होय, कोणता आहे? कोणत्या कंपनीचा आहे? अरे छान आहे, छान आहे, मस्त आहे. खोलत नाही वाटतं पण. होय रे, हो छान आहे, छान. यांना एकट्याला का बरं हसच बसवलंय? हे बघा, हे आमचे 2 नंबरचे भाऊ.
तर बघा दोघं भाऊ भाऊ कशी एकमेकाला घालतात, किती प्रेम आहे बघा. आज सध्याच्या काळात तुम्हाला बघायला भेटेल का असं प्रेम? हं? ह्या बघा बहिणी बहिणी लाजत्यात पण जरा. बाई लय सून कामाची आहे. इतकं काम करू करू बघा एवढी बारीक झाली. लग्न झालं तेव्हा 50 किलो होती, आता 40 किलो आहे. पण मोनाबाई म्हणून नुसते मला फोन करू करू सुनबाई हे बघा हे दोघं भाऊ इकडे जेवते आणि यांना बोलवलं नाही म्हणून हे रुसले. तर बबलीच्या आवडतीचा आज गडनेर झाला. नवरीचा फोन आलाय. नवरदेव कसा हळूहळू बोलतोय, हळूहळू बोलणं चाललंय त्याचं. एकीकडे जेवण चाललंय, एकीकडे तर इथे आमच्या ननंदबाई आहेत, अचानक आल्या. तर पहा त्यांचा कसा मजाक उडवला आहे. तर मी तर एकच खाल्ला म्हणजे मामीचा आणि पावभाजी तर नंतर मीही जेवायला बसले. असे छान असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न असेल. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.